लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय शिबिराप्रसंगी शरदजी पवार साहेब उपस्थित होते। बातमी शिर्डी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचं शिर्डीत 2 दिवसीय शिबिर संपन्न झाले। या शिबिराचा समारोप दरम्यान खासदार शरद पवार व खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शिर्डीच्या पूजा करून दर्शन घेतले। यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांची आरतीही करण्यात आली। या प्रसंगी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे उपस्थित होते। साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांचा तुकाराम हुलवळे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कारही करण्यात आला। मागील आठवड्यात राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणावरून विचारलेल्या प्रश्नावर मी देवाधर्मापासून जरा दूर असतो असं वक्तव्य शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलं होतं। यानंतर आज त्यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेत आरती केली। शरद पवार हे नास्तिक असून त्यांच्या मंदिरातला फोटो बघितलाय का असा आरोप राज ठाकरेंनी एप्रिल 2022 मध्ये केला होता। यावर बोलताना शरद पवार यांनी मी माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, मी नास्तिक नाही असंही पवार यांनी म्हटलं होतं। रिपब्लिकन वार्तासाठी शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, अहमदनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.